पुलवामाचा फायदा झाला तसा आता हा राम मंदिराचा फायदा होईल. मला काही पुलवामाचा फायदा आणि राम मंदिराचा फायदा माहित नाही. मला ईव्हीएमचा फायदा आणि अडाणीचा फायदा माहिती. त्यामुळे राम मंदिराच्या म्हणजे हे एक इव्हेंट आहे की दाखवायला की आम्ही निवडणूक ह्या मुद्द्यावर जिंकलो, पण ते नेपथ्य आहे, याला फसू नका. ईव्हीएम आणि अडाणी दोघेही तयार आहेत आणि पुढच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येईल, ईव्हीएमच्या मदतीने. याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. पुलवामाचा फायदा झाला तसा आता हा राम मंदिराचा फायदा होईल. मला काही पुलवामाचा फायदा आणि राम मंदिराचा फायदा माहित नाही. मला ईव्हीएमचा फायदा आणि अडाणीचा फायदा माहिती आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही लिहायला गेलात तर तुम्ही अदानी किंवा ईव्हीएम याच्या विरुद्ध लिहिलं की भारतीय जनता पक्षाचे जे लिगल सेल्स किंवा IT सेल जे आहेत, जे मेहता किंवा अशा वेगवेगळ्या बऱ्याच उद्योगपतींनी स्थापन केलेले आहेत, ते मुंबईत जास्ती आहेत. तर त्यांच्यातर्फे फेक जे असतात, बोट्स जे असतात, म्हणजे आपलेच कित्येक सहकारी पूर्वीचे जे आहेत जर्नलिस्ट, ते आता तिथे काम करतात बोट्स म्हणून. ते तुम्हाला माहिती असेल किरण. बिचारे बाहेर आल्यावर सांगतात आम्ही इथे होतो, हे कोणाला सांगू नका, कारण पगार खूप मिळतो म्हणून आम्ही काय करणार, पोटासाठी हे करतो. तर ते जे हल्ला करण्याचं ज्यांना सांगितलं जातं ते केव्हा, आता दोन मुद्दे आले की, एक अडाणीचा मुद्दा आला की आणि दुसरा ईव्हीएमचा मुद्दा आला की, यातच लक्षात येतं की प्राण ज्या नाभीत आहेत ती नाभी अडाणी आणि ईव्हीएम हीच आहे. त्यामुळे राम मंदिराच्या म्हणजे हे एक इव्हेंट आहे की दाखवायला की आम्ही निवडणूक ह्या मुद्द्यावर जिंकलो, पण ते नेपथ्य आहे, याला फसू नका. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला जसं विरोधी पक्ष आहे हे दाखवण्यात येतं. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला जसं इलेक्शन डिक्लेअर केले, त्याच्या डेट्स डिक्लेअर केल्या, ते इलेक्शन झाल्या वगैरे दाखवण्यात येतं. त्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. बाकी ईव्हीएम आणि अडाणी दोघेही तयार आहेत आणि पुढच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येईल, ईव्हीएमच्या मदतीने. याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. किंबहुना वकील त्यासाठी लढत आहेत, पण विरोधी पक्षामध्ये एवढी ताकद नाही की ते लढतात. त्यामुळे आपल्या विरोधाची स्पेस विरोधी पक्षाने ऑक्युपाय केली आहे, पण तेही सत्ता पक्षाला सामील आहेत आणि तेही या फॅसिस्टांचा भाग आहेत असं मी तोपर्यंत मानतो जोपर्यंत ते ईव्हीएमला पुरेसा आणि अडाणींना पुरेसा विरोध करत नाही.